व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि बंधू भगिनींनो, मी आपला जास्त वेळ घेणार नाहीये. माझ्या काही प्रश्नांना आपण उत्तर दिलं की पुढे किती भाषण करायचं हे आपण सगळे मिळून ठरवू. आपल्याला जे प्रश्न विचारले जातील त्याला होकार म्हणून हो म्हणा किंवा नाही म्हणा. तुम्हाला जो अनुभव या सरकारचा आलाय त्यातून आपलं उत्तर येईल अशी मला खात्री आहे. माझा पहिला प्रश्न आपल्याला आहे की आपल्या सगळ्यांच्या खात्यावर मोदी साहेबांनी 15 लाख रुपये वर्ग करायचं ठरवलेलं होतं, तर तुमच्या खात्यावर 15 लाख रुपये वर्ग झाले का? 2 कोटी लोकांना, युवकांना दरवर्षी नोकऱ्या, म्हणजे आतापर्यंत देशात 10 कोटी लोकांना रोजगार मिळणार होता. देशात काय झाले सोडून द्या, पण आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये असा एखादा कारखाना आला आणि नरेंद्र मोदीमुळे आपल्या कुणाच्या मुलांना नोकऱ्या मिळाल्या, असं काय झालंय का? शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली का? महागाई कमी झाली का? झाली? मग ते हात करू नका, तोंडाने बोलायला पाहिजे. हात करणाऱ्याचं काय चालत नाही. तोंडानं बोललं की किती चालतं, माणूस पंतप्रधान होतो या देशात. त्यामुळे तोंडानं बोला तुम्ही. आत्महत्या थांबल्या का? सीमेवर आपले जवान सुरक्षित आहेत का? भारतात काळं धन येणार होतं ते आलं का? महिला सुरक्षित आहेत का? आजचे दिन आले का? शिवसेना भाजपला मत देणार का? आता ह्याच्या पलीकडे भाषण करायची मला काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. आपण सगळ्यांनी मागच्या काही काळात आलेला अनुभव या ठिकाणी विशद केला, पण आपली स्मृतीला उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहे. आम्ही सगळीकडे जातो त्यावेळी स्क्रीन लावतो दिलीपराव, आणि तो स्क्रीन अंतर जास्त असल्यामुळे आमचा पोचू शकलेला नाही, म्हणून तुम्हाला फक्त आवाज दाखवतो, आवाज ऐकवतो. आपल्या देशात नरेंद्र मोदींनी 15 लाख रुपये स्वित्झर्लंडच्या बँकेतून मिळाल्यानंतर प्रत्येकाला 15-20 लाख यूं ही मिल जाएंगे असं आश्वासन दिलेलं. लावा. उतने भी हम रुपये ले आए ना, तो भी हिंदुस्तान के एक गरीब आदमी को मुफ्त में 15-20 लाख रुपए यूं ही मिल जाएगा. अजून नाही आले 15 लाख. मी एका झोपडपट्टीत मुंबईतल्या भाषणाला गेले होतो. बरंच भाषण केल्यावर माझ्या लक्षात आलं की एक जण माझ्याशी सहमत नाही. मी विचारले, जनाब आपको क्या हुआ है, क्या मेरे मुद्दे आपको अच्छे नहीं लगे? तो म्हटला अच्छे तो लगे, सारे बराबर ही है, इसमें कोई गलत नहीं है, तो तकलीफ क्या है? तो म्हटला तकलीफ ये है कि वो 15 लाख रुपए आने वाले हैं और वो दे देगा साहब. म्हटलं 3 साल हो चुके, 2 वर्ष, 1.5-2 वर्षापूर्वी चर्चा होती. 3 साल हो चुके हैं, अब कहाँ से आएगा पैसा? साहब 15 लाख नहीं, 8-10 लाख तो दे देगा वो. तो शायद दे नहीं पाएगा, लाख भर रुपया तो आ जाएगा. मतलब देखो नहीं आएगा, मेरे पे विश्वास करो. तो म्हटला की साहब हम आखरी रात तक राह देखेंगे, म्हणजे उद्या मतदान तर आज रात्रीपर्यंत वाट बघू, और आखिरी रात तक अगर मोदी ने पैसा नहीं भेजा तो हम जाके ऐसा वोट दे देंगे कि फिर कभी इस देश में भाजपा और शिवसेना चुन के नहीं आएगी. हे झोपडपट्टीतल्या एका माणसाचे उद्गार आहेत, माझे नाही. आता या 15 लाख बद्दल त्यांच्या पक्षाचा अध्यक्ष अमित शहा काय म्हटलं ते ऐका. लेकिन जो चुनावी भाषण में प्रधानमंत्री ने बात कही उसको वो बार बार दोहरा रहे हैं कि 15 लाख रुपए अकाउंट में क्यों नहीं आ रहे. देखिए ये जुमला है,
किसी के अकाउंट में 15 लाख रुपया कभी नहीं जाता, वो उनको भी मालूम है और आपको भी मालूम है और देश की जनता को भी मालूम है। हे निवडणुकीनंतर, निवडणुकीच्या आधी 15 लाख येणार, त्यांचा अध्यक्षच म्हणतोय हे काय खरं नसतं म्हणून. आपल्या देशातल्या बँका लुटून काही माणसं परदेशात गेली. नीरव मोदी गेला, मेहुल चोक्सी गेला, विजय मल्ल्या गेला. तो मेहुल चोक्सीने तर अमेरिकेच्या खाली ते वेस्ट इंडिज देश आहे ना, त्या देशात तिथलं नागरिकत्व स्वीकारलं आणि भारताचं नागरिकत्व त्यानं सोडलं. एवढ्या लोकांनी या बँकांचे दरोडे घातले, त्यातल्या एकालाही नरेंद्र मोदींनी काही केलं नाही. पण निवडणुकीच्या आधी मोदी साहेब काय म्हटलेले तुम्ही ऐका. इस देश के खजाने पर किसी पंजे को आप मुझे प्रधानमंत्री मत बनाइए. भाइयों बहनों, आप मुझे प्रधानमंत्री मत बनाइए, आप मुझे चौकीदार बनाइए, चौकीदार. और भाइयों बहनों, मैं दिल्ली में जाकर के चौकीदार की तरह बैठूंगा और आपको विश्वास दिलाता हूं, आप ऐसा चौकीदार बिठाओगे, मैं हिंदुस्तान की तिजोरी पर कोई पंजा नहीं पड़ने दूंगा. मी तुम्हाला किती पंजे पडले सांगितले. या देशामध्ये 2007च्या दरम्यान आपल्या सर्वांचे नेते आदरणीय पवार साहेब यांनी देशातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेऊन 80,000 कोटी रुपयाची कर्जमाफी दिली होती. निवडणुकीतलं आश्वासन नव्हतं, लोकांचं आंदोलन आणि मोर्चा वगैरे असलं काही फार कुठं काही झालं नव्हतं. पण पवार साहेबांनी देशातल्या शेतकऱ्यांच्यासाठी ही मदत केली पाहिजे ही भूमिका स्वीकारली. पण नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीत मतांच्यावर डोळा ठेवून काय भाष्य केलं निवडणुकीच्या आधी ते आपण ऐका. कि मेरे किसान भाइयों को मैं वादा करता हूं कि भारतीय जनता पार्टी की सरकार बनने के बाद पहली ही मीटिंग में पहला ही काम किसानों की कर्ज माफी का कर दिया जाएगा. और मैं खुद इस काम को करवा के रहूंगा. ये मेरी जिम्मेवारी मान लीजिए. 5 वर्ष झाली, 5 वर्षापूर्वीचे भाषण आहे. पण साहेबाला अजून आठवण झाली नाही की देशात कर्जमाफी करायचं आपण आश्वासन दिलेलं. पहिल्या मीटिंगमध्ये देशातल्या लोकांना मी कर्जमाफी देतो म्हणणारे नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्या मीटिंगमध्ये धनगर समाजाला आरक्षण देतो म्हणणारे आपले मुख्यमंत्री, या दोघांचा रोग सारखाच आहे. राज्यातल्या महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांची पहिली मीटिंग आलेली नाही अजून. शेवटच्या मीटिंगचा टाइम आलाय जवळ. पण महाराष्ट्रात धनगर समाजाला आरक्षणाचं आश्वासन त्यांनी जे दिलं ते आश्वासन खरं करण्याची ताकद आज मुख्यमंत्र्यांची राहिलेली नाही. आज सगळीकडे धनगर समाज या सरकारच्या विरोधात बोलायला लागलाय. मुख्यमंत्र्यांना जाईल तिथे भीती वाटते की काहीतरी आंदोलन होईल. परवा आमच्या सांगलीला आलेले नागज नावाच्या गावात, सांगलीपासून 80-90 किलोमीटर अंतरावरचं गाव, पण सांगलीचा आमचा एक नगरसेवक विष्णू माने, त्याला दिवसभर कोठडीत ठेवलेलं पोलीस स्टेशनवर. त्या जागेपासून लांब जवळपास 120 किलोमीटर 130 किलोमीटरवर आमचा तालुक्याचा धनगर समाजाचा जो सभापती आहे त्यालाही पोलिसांनी तुरुंगात ठेवले. का तर हे काहीतरी करतील आणि त्यांना साहेबांना त्रास देतील. जळगावला मुख्यमंत्री गेले. धर्मा पाटील ज्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्याला फार मोठी वाचा फोडण्यासाठी स्वतःचं बलिदान दिलं, आत्महत्या केली,
त्या धर्मा पाटलांच्या पत्नी मंत्रालयात जाऊन विष प्राशन केलं आणि त्यांनी आत्महत्या केली धर्मा पाटलांनी. त्या धर्मा पाटलांच्या पत्नी आणि त्यांच्या मुलाला मुख्यमंत्र्यांचा जळगावला दौरा आहे म्हणून धर्मा पाटलाच्या पत्नीला आणि त्याच्या मुलाला विधवा पत्नीला पोलीस कोठडीत सकाळपासून संध्याकाळपर्यंत ठेवण्याचं पाप देवेंद्र फडणवीस यांच्याकडून झालं. मी आपल्याला यासाठी सांगतोय की आपल्या महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला जे वचन दिलेलं होतं, शेवटच्या आठवड्यात 10 दिवसात काहीतरी घोषणा करतील, एखादा तकलादू कायदा विधानसभेच्या अधिवेशनात मांडतील वडकुते साहेब आणि सगळ्यांना सांगतील आम्ही केलेलं आहे. पण 5 वर्ष तुम्ही का केलं नाही याचं उत्तर द्यायला पाहिजे आणि जे कराल ते टिकणार का कोर्टात याचा खुलासा टिकल्याशिवाय ह्यांच्यावर आता विश्वास ठेवायची वडकुते साहेब काही गरज नाही. पण आता लोक कशी स्वागत करतात फडणवीस साहेबांचं, एका धनगर मेळाव्यात गेलेले धनगर समाजाच्या. ऐका तुम्ही. मुख्यमंत्री साहेब, आज माझे सारे धनगर बांधव आपल्याला विचारत आहेत, क्या हुआ वो कसम महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांचं असं स्वागत झालेलं मी माझ्या आयुष्यात 30 वर्ष 28 वर्ष विधानसभेत 29 वर्ष माझी झाली असं आयुष्यात कधी मी बघितलेलं नव्हतं. आज 5 राज्यात यांचं सरकार गेलं, लोकांनी मतं दिली नाहीत. सामदाम दंडभेद करून देखील मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड गेलं, तेलंगणा गेलं, सगळी राज्य गेली. मोदी साहेब घाबरले. आता देशातल्या लोकांना काहीतरी आकृष्ट करून घेण्यासाठी नवं काहीतरी केलं पाहिजे म्हणून त्यांनी नवी शक्कल काढली. 50% जास्त आरक्षण असेल तर सुप्रीम कोर्टात टिकत नाही हे सगळ्या देशातल्या सुप्रीम कोर्टानं पूर्वी निर्णय दिल्यामुळे माहिती आहे. नरेंद्र मोदी साहेबांनी 10% आरक्षण देशातल्या सवर्णांच्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना द्यायचा निकाल घेतला. 2 दिवसात लोकसभेत आणून पारित केला. आमचा त्याला विरोध नाही. पण नरेंद्र मोदी हे विसरले की 50%च्या वर गेलेलं आरक्षण टिकत नाही. सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे आणि त्याच्यावर नरेंद्र मोदी स्वतः खुद्द बोललेले आहेत. काय बोलले ते ऐका. 5% आरक्षण सभी राजनीतिक दल चुनाव के समय 2%, 5% आरक्षण बांटते थे, चुनाव जीतते थे. सुप्रीम कोर्ट ने निर्णय किया. सुप्रीम कोर्ट ने कहा कि 50% से अब आगे किसी को कोई आरक्षण बढ़ाने का हक नहीं है. पूरे हिंदुस्तान 50% पर कैप लग गया है, उसके आगे कोई सरकार जा नहीं सकती, सुप्रीम कोर्ट ने कहा. अब किसी को भी आगे बढ़ना है तो उसमें से कोई न कोई बेईमानी करनी पड़ती है. लालू जी, नीतीश जी, सोनिया जी और भी कुछ राजनीतिक दल वो क्या करने जा रहे हैं आपको मालूम है. मैं दलितों को पूछता हूं, मैं महादलितों को कहता हूं, मैं पिछड़ों को कहता हूं, अति पिछड़ों को कहता हूं, एक पाप की योजना बना रहे हैं लोग. पाप की योजना, आपका आरक्षण में से 5% छीनने का षड्यंत्र ये सारे लोग कर रहे हैं. मैं चेतावनी देता हूं. 50%च्या वर आरक्षण गेलं तर ते सुप्रीम कोर्टात टिकणार नाही नरेंद्र मोदी म्हणताय. आणि वर जाणारे आरक्षण जाणार नाही म्हणून दलितांच्यातून, महादलितांच्यातून पिछड़ों के पास से 5% निकालेंगे आणि हे आरक्षण देणार आहेत असं काँग्रेसच्या विरोधात नरेंद्र मोदी बोलतात. आज माझा नरेंद्र मोदींना सवाल आहे की नेमकं तेच तुम्ही करायला लागलाय. मग महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या मागासवर्गीय दलितांच्यातले, अति महादलितांच्यातले जे काही देशात तुमच्या ज्या व्याख्या आहेत मागासवर्गीयांच्या संबंधातल्या, त्यांच्यातलं आरक्षण काढून तुम्ही ह्या सवर्णांना देणार आहे का.
तुम्हीच म्हणताय 50%च्या वर सुप्रीम कोर्टाने कॅप घातलेली आहे. या प्रश्नांची उत्तरं मित्रांनो आपल्या सगळ्यांना मिळाली पाहिजे. माझ्याकडे एक स्मरणपत्र आहे. शिवसेना, भारतीय जनता पार्टी, रिपाई, महायुती, तारीख आहे 10 मार्च 2014. माननीय डॉक्टर विकास महात्मे, समन्वयक, धनगर समाज संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्य, नागपूर यांची जय महाराष्ट्र महोदय. केवळ ड आणि र च्या अक्षर फरकामुळे धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा गेल्या 65 वर्षापासून प्रलंबित आहे आणि महाराष्ट्रात या समाजात अनुसूचित जमातीच्या सवलती मिळत नाहीत. ही बाब पुरोगामी महाराष्ट्रात खचितच घोषणावं नाही. या विषयावर आपली शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे व भाजपचे नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांच्याशी सविस्तर चर्चा झालेली आहे. लवकरच होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीतर्फे प्रकाशित होणाऱ्या निवडणूक वचननाम्यात धनगर व धनगड हे दोन्ही एकच असून राज्यातील धनगर जमातीस अनुसूचित जमातीच्या सवलतीच्या अंमलबजावणीचे कलम खास करून समाविष्ट केले जाईल. तरी समस्त समाज बांधवांचे आशीर्वाद महायुतीच्या पाठीशी भक्कमपणाने असावेत अशी विनंती आपले नम्र देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि शिवसेना नेते सुभाष देसाई. किती खोटं बोलायचं आणि लोकांना फसवायचं. मी मगासपासून जे तुम्हाला ऐकवलं ते हेच ऐकवलंय. प्रत्येक मुद्दा खोटा, लोकांची दिशाभूल करणारा, देशातल्या लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न 2014 साली या लोकांनी केला. काल परवा एक नवी बातमी उजेडात आली. गोपीनाथ मुंडेंचं नाव याच्यात आहे म्हणून माझ्या लक्षात आली. ईव्हीएमचा घोटाळा 2014 साली झालेला असं अमेरिकेत गेलेल्या भारतीय एक माणूस सांगतो आणि स्काईपवर तो लंडन मध्ये पत्रकार परिषद घेतो. तो काय म्हणतो मित्रांनो, 10-12 जण याच्यात समाविष्ट होते. 12 जणांनी मिळून तो कट रचला आणि या देशातल्या ईव्हीएम मशीन हॅक केल्या. 2014 साली कुणाचा फायदा झाला हे तुम्हालाही माहिती आहे आणि सगळ्या दुनियेला माहिती आहे. 2014 साली ज्यांचा फायदा झाला त्यांच्याकडे बोट जातं. त्या 10-12 मधले जवळपास 11 लोकांची हत्या झाली असं तो म्हणतोय, मी नाही म्हणत. आणि 11 लोकांच्यात गोपीनाथ मुंडे यांना हे माहित होतं म्हणून त्यांची हत्या झाली असं तो म्हणतो, मी नाही म्हणत. मी गोपीनाथ मुंडेंच्या अंत्ययात्रेला, अंत्यसंस्काराला आलो होतो. सगळा जमाव क्षुब्ध झालेला. ते म्हणत होते आमचा नेता गेला कसा. त्यांच्या मृत्यूबद्दल त्याच दिवशी शंका सामान्य तरुण त्या भागातले सगळे विचारत होते. एक अपघात झाला, एक गाडी दुसऱ्याला धडकली. माग बसलेल्या गोपीनाथ मुंडेंचा त्या क्षणी त्या ठिकाणी मृत्यू झाला असं सांगण्यात आलं. 2001 साली का 2000 साली माझा ऍक्सिडेंट झाला. माझा म्हणजे माझा. त्यावेळी समोरच्या गाडीतला एक माणसाचा मृत्यू झाला. कर्नाटक राज्यात बंगलोरच्या जवळ कर्नाटकात जाऊन मी साक्ष दिली. त्या ड्रायव्हरला 2.5 का 3 वर्षाची सजा झाली. माझा सवाल आहे की गोपीनाथ मुंडेंचा गाडीच्या अपघातात मृत्यू झाला, त्या ड्रायव्हरला काय शिक्षा झाली? तो ड्रायव्हर कुठे आहे? त्या ड्रायव्हरला एकदा आमच्या ताब्यात द्या. तो सीबीआयवर आता आमचा काही विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे तो ड्रायव्हर कुठे गेला? दोन्ही ड्रायव्हर पाहिजेत आता आपल्याला. गोपीनाथराव मुंडेंचा मृत्यू झाला नाही तर ती हत्या होती हे जर जगाच्या पाठीवर कुठेही असो, माहीत असो का नसो, पण कोणीतरी म्हणतंय म्हटल्यावर महाराष्ट्राच्या एका प्रभावी नेत्याचा मृत्यूला कोण कारणीभूत आहे हे ओळखण्याची जिम्मेदारी तुम्हा माझ्या सगळ्यांची आहे की नाही? कळालंच पाहिजे कुणी त्या हत्येत सहभाग घेतलेला होता. 2014ला ईव्हीएमचे ऍडजस्टमेंट करून कोण विजयी झालं त्यांच्याकडे अंगुली निर्देश व्हायला लागलेत. लोक शंका घ्यायला लागलेत, लोक कुजबूज करायला लागलेत. निवडणूक आयोगाने भले त्यांच्या विरोधी तक्रार केली असेल, तो कोण सुजाका कोण आहे तो,
पण मूळ मुद्दा महाराष्ट्रातल्या एका नेत्याची हत्या झाली आरोप आहे आणि म्हणून गोपीनाथ मुंडेंच्या हत्या झाली. ती कशी झाली हे हुडकण्यासाठी विशेष परिश्रम घेणे आवश्यक आहे. हे सरकार काय करेल असं मला वाटत नाही. मित्रांनो, परिवर्तन यात्रा महाराष्ट्रात बऱ्याच भागात जाऊन आलेली आहे. माझा आत्मविश्वास आहे की पुढच्या वेळी तुमचं माझं सरकारच महाराष्ट्रात आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही त्याची काही चिंता करू नका. आणि आमचं सरकार आल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्या हत्येला जबाबदार कोण आहे यासाठी सखोल चौकशी करण्याची, त्याच्या बाबतीत पूर्ण ताकदीनं माहिती काढण्याची जबाबदारी नव्या सरकारची असेल हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. काय चाललंय या देशात? सीबीआयच्या प्रमुखाला रात्री 2 वाजता काढता. रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर, त्याचे 9.5 लाख कोटी रुपये त्याकडे असतात, कारण या देशाची परिस्थितीच तशी आहे. पूर्वंपार पद्धत आहे. त्यातले 3.5 लाख कोटी तुम्ही मागता. या ठिकाणी माझ्याकडं आपल्या तूर डाळीला केंद्र सरकारकडून अजून पैसे, राज्य सरकारकडून पैसे आले नाहीत म्हणून तक्रारीचा अर्ज आहे. 2018 मार्च एप्रिलला घातलेली तूर डाळ, त्याला पैसे आले नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017, आमच्या हिंगोलीच्या शहर अध्यक्ष जावेद राज यांनी पत्र दिलेलं आहे. त्याचं म्हणणं की अजूनही सर्व सरसकट 1.5 लाख प्रत्येकाला देणार, असं कर्जमाफी देणार असं सांगितलेलं. नवी 10 ऑगस्ट 2018च्या सुधारणेप्रमाणे कुणालाही तशी कर्जमाफी आणि तसे पैसे मिळालेले नाहीत. नावं अनेकांची गेली पण पैसे मात्र मिळालेले नाहीत. असा अनेक निवेदनाचा आता महाराष्ट्र पोलीस शिपाई, पोलिसांच्या भरतीच्या सरकारनं काल परवा काय केलं माहितीये का? तुम्ही सगळीकडची महाराष्ट्रातली मैदानं बघा, तरुण पोरं मेहनत घेतात आणि फिजिकल फिटनेस आपला वाढवण्याचा प्रयत्न करतात. पण या सरकारने नियमात बदल केला. काय केला बदल? पूर्वी आपला नियम असा होता की त्या जवानाने 5 किलोमीटर धावलं पाहिजे. 5 किलोमीटर जर तो जवान धावला तर त्याला 50 गुण द्यायचो आपण. 100 मीटर धावण्यासाठी 25 गुण, गोळाफेक 25 गुण, असे 100 गुण. सरकारने 100 गुणाचे 50 गुण करून टाकले. ग्रामीण भागातले तरणी धडधाकट तरुण पोलिसांच्यात भरती होऊ नये याच्यासाठी हे सरकारने टाकलेलं पाऊल आहे. मित्रांनो, हे पहिल्यांदा तुम्ही लक्षात घ्या. आणि पळायचं किती आता? 5 किलोमीटर नाही, 1.5 किलोमीटर. 1.5 किलोमीटर तर मी पण पळून दाखवेल. 1.5 किलोमीटर पळायचं आणि त्या 1.5 किलोमीटर पळण्याला 1600 मीटर धावलं तर 30 गुण, 100 मीटर धावलं तर 10 गुण आणि गोळाफेकीला 10 गुण, अशा 50 गुणावर ही शारीरिक चाचणीची परीक्षा आणून ठेवलेली आहे. 100 लेखी गुण जे आहेत त्या 100 मध्ये 35च्या वर ज्यांना पडतील ते पास झाले. आपला पूर्वीचा नियम होता, एक जागा घ्यायची असेल तर 10 मुलांना बोलवायचं, कारण फिजिकल फिटनेस मध्ये 100 गुण आहे. 100 गुणात जर एखाद्याला 40 मिळाले आणि तिकडे 100 गुणात एखाद्याला 90 मिळाले तरी तो पास होत होता. पण ते 100 गुणच 50 करून महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या युवकांचं कंबरड मोडण्याचं काम देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने केलेलं आहे. हे मित्रांनो तुम्ही विसरू नका. आणि म्हणून या सरकारचा सगळा कारभार उलटा आहे. आणि म्हणून या राज्यात आणि देशात परिवर्तन झालं पाहिजे. मगासपासून मी आपल्याला जे सांगतोय तो माझा मुद्दा हाच आहे की आपल्याला येणाऱ्या काळामध्ये हे परिवर्तन करायचं, ते काही तुमच्या माझ्या हिताचं संवर्धन व्हावं, आम्हाला सत्ता मिळावी म्हणून नाही. आम्ही देशातल्या आणि राज्यातल्या सगळ्या पक्षांना बरोबर घेतोय. काँग्रेस पक्ष आपल्या बरोबर आहे, शेतकरी संघटना असेल, सीपीएम असेल, आंबेडकरांनाही आम्ही विनंती करतोय आमच्यात सामील व्हा, तुम्ही आमच्या बरोबर या. हे का करतोय? तर मगासपासून माननीय भुजबळ साहेबांनी जे मुद्दे सांगितले, माझ्या सुरुवातीची जी आपण टेप ऐकल्या, या खोट्या बोलणाऱ्या प्रवृत्तीचा पराभव भारताने करणं अतिशय आवश्यक आहे. मोदी काय म्हणतात? शरद पवार साहेब आता देशातल्या सगळ्या पक्षांना भेटले.
22 पक्ष एकत्रित कलकत्त्याला आले. त्या सभेला 10 लाख पेक्षा जास्त लोक ममता बॅनर्जीने गोळा केलेली. 10 लाखापेक्षा मोठ्या संख्येनं माणसं कलकत्त्याला पवार साहेब आणि 22 प्रमुख देशातल्या वेगवेगळ्या पक्षाचे आलेले त्यावेळी झाले. मोदी म्हणतात माझ्याविरुद्ध ही खिचडी आहे. पण मोदींच्या बरोबर 45 पक्ष आहेत. 45 पक्ष. मोदींचं सरकार हे 45 पक्षांना बरोबर घेऊन जाणारं सरकार आहे. आणि त्यामुळं आमच्यापेक्षा ह्यांची खिचडी जास्त आहे हे मित्रांनो विसरू नका. फक्त जाहिरातीत एकच फोटो दाखवतात मोदींचा, म्हणून लोकांना वाटतं की ह्या एकाच माणसाचं देशात सरकार आहे. आणि म्हणून मी माझी विनंती शेवटची करतो, या सरकारला प्राधान्य बसमतच्या विकासाचं नाही, प्राधान्य हिंगोली जिल्ह्याच्या विकासाचं नाही आहे. यांना प्राधान्य अहमदाबादची माणसं मुंबईला 1.5 तासात बुलेट ट्रेनने कशी येतील याचं प्राधान्य जास्त आहे, ज्याची किंमत फार नाही, 1.25 लाख कोटी आहे. आणि म्हणून नरेंद्र मोदींच्या कारभारानं भारतावर 82 लाख कोटी रुपयाचं कर्ज आज उभा राहिलेलं आहे. तुमच्या प्रत्येकाच्या अगदी आज जन्मलेल्या मुलाच्या डोक्यावर पण 65,000 रुपयाचं कर्ज चढवलंय नरेंद्र मोदींच्या कर्तबगारीनं. आणि दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदींच्या बरोबर स्पर्धा आहे ती देवेंद्र फडणवीसांची. त्यांनी महाराष्ट्रावरचं कर्ज 5 लाख कोटी रुपयापर्यंत नेलेलं आहे. आणि त्यामुळं आपल्या सर्वांना विनंती आहे, या दोघांची बेरीज केली तर 1 लाखापेक्षा जास्त दर डोई कर्ज आज झालेला आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी भविष्याचा विचार करा. शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या पापात 50% सामील आहे. शिवसेना कधीच सत्तेपासून बाहेर आलेली नाही. एखाद्या वेळी भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला म्हणून ते बाहेर जातील, पण शिवसेना खुर्च्या सोडणार नाही अशी शिवसेनेची प्रवृत्ती आहे. एवढी त्यांना सत्ता प्रिय आहे. आणि म्हणून शिवसेना भाजपच्या या अभद्र युतीचा पराभव येणाऱ्या विधानसभेत आणि लोकसभेत आपण करावा. आज मला मनापासून या ठिकाणी अभिनंदन करायचंय. ते आमची ही शाळा ज्यांनी या ठिकाणी उभी केली ते आमचे डॉक्टर धोंडीराम पार्डीकर आणि त्यांच्या पत्नी यांनी अतिशय सुंदर शाळा उभी केलेली. म्हणजे शाळा कशी असावी, खरं म्हणजे महाराष्ट्रातली ग्रामपंचायतीची जिल्हा परिषदेची शाळा पण अशी असावी, एवढी सुंदर आणि कर्नेबल. काय फार वेगळं नाही आहे पण करू शकतो. बुद्धी वापरली, चातुर्य वापरलं तर शाळा पार्डीकर साहेब कशी होते हे तुम्ही महाराष्ट्रात सगळ्यांना दाखवून देण्याचं काम इथल्या या शाळेतनं केलेलं आहे. त्यामुळे पार्डीकरांचं आणि त्यांच्या सौभाग्यवतींचं अभिनंदन करतो. 10 वर्ष जुनी शाळा आहे. शेत विकत घेऊन ही इमारत बांधलेली आहे. आणि अतिशय कल्पकतेनं जमलं तर तिकडं जेवायला जायच्याऐवजी इकडं एक चक्कर मारून तुम्ही जावा आणि शाळेच्या प्रत्येक वर्गात जाऊन या. तुमच्या नातवाला, तुमच्या मुलाला या शाळेत घालण्याची तुम्हाला इच्छा झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी देखणी शाळा पार्डीकरांनी उभी केलेली आहे. त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. फार मोठ्या संख्येनं आज आपण या ठिकाणी आलात. दांडेगावकर साहेब हे आमचे नेते आहेत, साखर संघाचे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्रामध्ये अभ्यास करून काम करणारा नेता, जे करेल ते खरं, खऱ्याशिवाय दुसरं काही नाही, आणि जे बोलेल ते स्पष्ट बोलेल अशी प्रवृत्ती दांडेगावकर साहेबांची.